राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला, तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले, बाजारभावामध्ये काल नेमके काय बदल होते, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच मित्रांनो, काल एक बातमी समोर आली होती की बांगलादेशमध्ये जो काही आपला भारतीय कांदा निर्यातदार पाठवत आहेत, यांना पैशाची हमी ही मिळाल्याशिवाय सध्या ते कांदा तुर्तास पाठवणार नाहीत, अशा प्रकारची बातमी काल समोर येत होती. व्यापारी वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहेत, अशी बातमी काल आली होती. तर मित्रांनो, या बातमीवरती आपण महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्याशी संवाद साधलेला आहे की सध्या जी काही बांगलादेशमध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या परिस्थितीनंतर आपल्या भारतीय कांदा निर्यातदारांना काही अडचणी आहेत का, कांदा पाठवण्यामध्ये काही अडचणी येत आहेत का, कांद्याची निर्यात ही सुरळीत चालू असणार आहे का, याबाबत सविस्तर माहिती आपण महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्याकडून माहिती ही घेतलेली आहे. तर मित्रांनो, ती माहितीही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यांना आपण फोन कॉल केला होता, तो फोन कॉलही आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. आपल्या लक्षात येईल की बांगलादेशमध्ये कांद्याच्या निर्यातीसाठी काही सध्या अडचण आहे का. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूयात की काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला. मित्रांनो, काल गोजेडांगा येथून 21 गाड्या, मेंदीपूर बॉर्डर येथून 29 गाड्या, हिली बॉर्डर येथून 15 गाड्या, अशा 6 वाजेपर्यंत 65 गाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये कांद्याची झालेली आहे. बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेश येथील कांद्याला 64 रुपयापासून 67 रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल निघाले. तर नाशिक जिल्ह्यातील कांद्याला 65 रुपयापासून 69 रुपये किलोपर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव काल निघाले. नगर जिल्ह्यातील कांद्याला 67 रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल निघाले. मित्रांनो, परवाच्या तुलनेमध्ये काल पुन्हा एकदा 1 ते 2 रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये बॉर्डरवरती दिसून आली. तर मित्रांनो, पाहूयात बांगलादेशमध्ये सध्या जी काही कांद्याची एक्सपोर्ट चालू आहे, यामध्ये काही अडचणी आहेत का. आपण भारत दिघोळे यांच्याशी जो काही संवाद साधलेला आहे, तो आता पाहूयात. हॅलो. हॅलो. नमस्कार सर, मी माझा बळीराजा चॅनलवरून बोलतोय. हो, नमस्कार नमस्कार. बोला, काय म्हणता. सर, सध्या बांगलादेश जी काही परिस्थिती बांगलादेशमध्ये निर्माण झालेली आहे, तर तिथं अस्थिरता थोडी आहे. तर वेगवेगळ्या बातम्या सध्या प्रसारमाध्यमावरती येत आहेत की कांद्याच्या निर्यातीची कुठे बातमी येते की कांद्याची निर्यात थांबवली, किंवा कांद्याच्या निर्यातीत थोडीसं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की सध्या काही प्रॉब्लेममुळे थांबवलं निर्यात. तर नेमकं काय माहिती आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्याला फोन लावला. आपण राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहात. तर शेतकऱ्यांना, आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या निर्यातीबाबत नेमकी अचूक माहिती आपण सांगा, नेमकी काय आहे. त्यासाठी मी आपल्याला फोन लावला होता. नक्की नक्की, महत्वाचा प्रश्न आहे तुमचा. मुळामध्ये आता ज्यावेळेस बांगलादेशमध्ये तिथली जी अराजकता निर्माण झाली, काय राजकीय परिस्थिती निर्माण झाली देशामध्ये, त्यांचा तो स्थानिक तिथला विषय आहे. परंतु आपल्या देशातून जो कांदा बांगलादेशसाठी निर्यात होण्याचा जो मार्ग आहे, तात्पुरता त्याच्यात अडथळा आला होता. साधारणतः एक दिवसभराचा किंवा आपण 1 तासाचा म्हणू, तेवढा अडथळा त्याच्यात निर्माण झाला. तर तदनंतर आता जी निर्यात आहे ती अतिशय जे निर्यातीचे जे काही अडचणी होता त्या सगळ्या आता थांबलेल्या आहे. आणि बांगलादेशमध्ये कांदा जो आहे भारतातून किंवा महाराष्ट्रातून तो निर्यात होण्यासाठी सध्या तरी निर्यातदारांना कुठल्याही प्रकारचं अडचण नाही. याच्यामध्ये एक मुख्य प्रश्न असा आहे की ज्या काही अफवा असतील किंवा काही गैरसमज असतील किंवा काही कुठं सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आणखीन कुठून काही माहिती येत असेल, नाही का, तर त्याच्यामध्ये हेतू पुरस्कार काही अशा बातम्या पेरल्या जातात ज्याच्यातून शेतकऱ्यांमध्ये किंवा बाजारामध्ये अस्थिरता निर्माण व्हावी. पण कांदा संघटनेकडून अधिकृतरित्या आम्ही जे निर्यातदारांशी बोलणं केलेलं आहे किंवा त्यांच्याशी संपर्क करून जी माहिती मिळवली त्यानुसार असं आहे की सध्या कुठल्याही प्रकारची निर्यात होण्यासाठी अडचण नाहीये. ज्या ज्या निर्यातदारांनी आधीपासूनच तिथं करार करून ठेवलेला आहे कांदा निर्यातीचा,
तर त्यांचा कांदा निर्यात होण्यासाठी आता सध्या तरी कुठली अडचण नाही. फक्त कांद्याच्या निर्यातीवरती केंद्र सरकारकडून जे 40% निर्यात शुल्क आहे हो आणि $550 जे किमान निर्यात मूल्य आहे हो ते आहे तसं असल्यामुळं एकट्या बांगलादेशवरच आपण अवलंबून असण्यापेक्षा जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये जो कांदा निर्यात व्हायला पाहिजे आपला हो हो तो तितक्या प्रमाणात निर्यात होत नाही. ती एक अडचणीची गोष्ट आहे. परंतु त्याच्यासाठी आता जे केंद्र सरकार आहे त्यांनी तो तातडीने निर्णय घेतला पाहिजे. तर आपण केंद्र सरकारशी पण पत्रव्यवहार केलेला आहे. अधिकाऱ्यांमार्फत पत्रव्यवहार केलाय. राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारवर आपण दबाव बनवतोय नाही का, कारण आता विधानसभा निवडणुका आलेल्या आहेत. हो हो तर अशा माध्यमातून आपण सरकारकडे मागणी केली आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे की कांदा उत्पादकांसाठी त्यांनी केंद्राकडे प्रेशर वापरलं पाहिजे. आता जे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी ते प्रेशर वापरून कांद्याचं 40% निर्यात शुल्क आणि ते किमान निर्यात मूल्य $550 हो प्रति हो टनाला हे दोन्ही तत्काळ हटवलं पाहिजे, शून्य केलं पाहिजे. तर अधिक यापेक्षा अधिकचा दर शेतकऱ्यांना मिळेल. आणि राहिला प्रश्न बांगलादेशचा, आपल्या देशातून जो काही कांदा निर्यात होतो सगळ्यात जास्त कांदा बांगलादेशकडं आयात केला जातो आपल्या देशातून आणि त्याचा आकडेवारी कमीत कमी 20% आहे. हो म्हणजे आपला 20% देशातून निर्यात केला जातो थोडक्यात. भारतातून निर्यात होणारा जो हो कांदा आहे वेगवेगळ्या देशात त्याच्यात एकट्या बांगलादेशला 20%च्या आसपास कांदा निर्यात होतो. तर तो निर्यात होण्यासाठी आता जे काही आहे सध्या काही अडचणीचा भाग नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलाही आत्मविश्वास ठेवू नये आणि वेळप्रसंगी नवीन जी काही माहिती येत राहील ती कांदा संघटनेच्या माध्यमातून सोशल मीडिया, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल त्या माध्यमातून दिली जाईल. आणि तुम्ही असेल किंवा तुमच्यासारखे जे या क्षेत्रात माहिती पुरवतात युट्यूबच्या माध्यमातून जे काही आहे हो तुम्हाला आम्ही माहिती देत राहू या संदर्भात. जी सत्य आणि तथ्य असलेली माहिती आहे ती देत राहू नक्कीच. हो गेल्या 1-2 दिवसामध्ये बरेचसे सकाळी वेगळीच बातमी येते, दुपारी वेगळीच येते, संध्याकाळी वेगळीच येते. त्याच्यामुळं आपल्याला मी फोन लावला की आपल्याकडे व्यवस्थित माहिती असते या संदर्भात. कारण आपले निर्यातदाराशी बोलणं असतं. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती मिळेल यासाठी मी आपल्याला फोन लावला की कालही बातमी आली होती की निर्यातदाराचं म्हणणं आहे की थोडंसं काही पेमेंटच्या प्रॉब्लेममुळे थोडंसं थांबण्यात आलं होतं. तर आता काही अडचण आहे का अशी काही? हे कन्फर्म करण्यासाठी आपल्याला फोन लावलेला आहे. नाही, नक्कीच तुमचा प्रश्न योग्य आहे आणि तो शेतकऱ्यांपर्यंत याच्यातलं सत्य आणि तथ्य जाणं गरजेचं आहे. कारण शेतकऱ्यांकडे अपुरी किंवा अर्धवट माहिती जेव्हा पोहोचते तेव्हा शेतकऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण होतं. हो तर ते काही नक्कीच. बाळगण्याचं काही कारण नाही. आणि आता जो शेतकऱ्यांकडे चाळीमध्ये साठवलेला कांदा आहे तर शेतकऱ्यांनी बांधवांनी तो आपला असा टप्प्याटप्प्याने विकत राहणंच योग्य राहील. आणि जो दरवाढ सरकारचं काम आहे, सरकार बाजार नियंत्रण ठेवण्याचं काम आज नाही पूर्वी बसून करते ते कुठल्याही पक्षाचं असू द्या. शेतकरी हो. म्हणून जे आता आपल्याला करायचंय, जे पाऊल उचलायचंय तर ते आपणही शेतकरी बांधवांनी टप्प्याटप्प्याने कांदा विक्री केला पाहिजे. आवक जी आता ज्या पद्धतीने नियंत्रणात आहे शेतकऱ्यांचं हे मोठं यश आहे तसं म्हटलं तर, की हो आता नक्कीच, नक्कीच. महाराष्ट्रातल्या बाजार आवक समित्यांमध्ये आवक चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांनी ती नियंत्रणात ठेवलेली. पण कांदा मुबलक प्रमाणात आहे त्याच्यामुळे सरकारने वेगळं पाऊल उचलायची गरज नाही. त्यांनी आहे तेच निर्यात शुल्क, निर्यात मूल्य काढून टाकलं पाहिजे. आणि आता बघितलं तर मागच्या आठवड्यात महाराष्ट्रात आणि त्याच्या आधी पण महाराष्ट्रात बऱ्याच भागामध्ये पाऊस झालाय. त्याच्यामुळं नवीन कांद्याची लोकांची पूर्वतयारी चांगली आहे. लागवडी काही भागात सुरू झाल्या. येणाऱ्या काळात खूप चांगला कांदा असणार आहे. त्याच्यामुळे सरकारने हाय त्या शेतकऱ्यांचा कांदा आता चाळीतला चांगला दर भेटला पाहिजे. आणि पुढे जो नवीन कांदा येईल लाल कांदा खरीपचा हो, त्यालाही हो. चांगला दर भेटला पाहिजे. याच्यासाठी आता निर्यातीवर कुठलेही बंधनं ठेवले नाही पाहिजे. याच्यासाठी संघटनेकडनं पाठपुरावा सुरू आहे. नक्कीच, नक्कीच. कारण या निर्यातीवरील सर्व निर्बंध उठवल्यानंतर नक्कीच बाजारामध्ये सुधारणा दिसून येईल. सुधारणा राहील, टिकून राहतील आणि येणारे जे नवीन लागवडी ज्या शेतकऱ्यांना आहे देशाच्या कांद्याची गरज भागेल. जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी शेतकरी कांदा पिकवतील आणि भारतातल्या ग्राहकांनाही योग्य दरात आणि वाजवी दरात कांदा नक्कीच उपलब्ध केला जाईल शेतकऱ्यांकडून. हो, हो. नक्कीच, नक्कीच. चालेल. चालेल सर. आज आणखी काही प्रश्न जर उपस्थित झाले तर अशाच माध्यमातून आपल्याशी संवाद आम्ही साधू. नक्की नक्की कधीही फोन करा, काय हरकत नाही. ठीक आहे. धन्यवाद.